त्यापेक्षा सुख काय म्हणावं? पर्याय आहे भौतिक सुखाचा हाहाकार न करता स्वानंदाचा सुखा कसा होईल हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आनंदाच्या स्वरूपामध्ये मी दोन प्रकारचे आनंद तुम्हाला सांगून गेलो. बस ठेवून द्या आता अर्धी ताट बसा ते ठेवून द्या, आता लावू नका बसा. आणि या आनंदाच्या स्वरूपामध्ये मी सांगत गेलो स्वयंसिद्ध आनंद आणि साधनजन्य आनंद. साधनाची गरज ज्या आनंदामध्ये भासते त्याला साधनजन्य आनंद म्हणतात. पण स्वयंसिद्ध आनंद मिळवण्याची एक ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी आपल्याला सच्चित आनंद स्वरूप घन स्वरूप समजायला थोडस जड जाईल. माऊली व्यासजी महाराज भागवताची सुरुवात करते वेळी जेव्हा भागवताचं महात्म्य सांगण्यात येतं तेव्हा प्रथम श्लोकामध्ये वर्णन करतात त्या स्वरूपाचं, त्यानंतर त्याच्या सामर्थ्याचं आणि त्यानंतर त्याच्या शक्तीचं, असं त्रिविधी वर्णन या श्लोकामध्ये आहे. व्यासजी महाराज म्हणायला लागले की काय म्हणतात व्यासजी महाराज, मी दोन प्रकारचे नमन याच्यात विशेषतः केले आहे. एक काय केलं, सुमन केलं आणि एक नमन केलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सुमन आणि नमन? काय फरक आहे याच्यामध्ये? सुमन म्हणजे काय? पुष्प. आणि नमन म्हणजे नमस्कार. समजलं की नाही? झोपले की काय? जागे आहा ना? सुमन म्हणजे काय? तर पुष्प. आणि नमन म्हणजे काय? तर नमस्कार. आता जोपर्यंत पुष्प तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत नमन तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत साधनामध्ये तुम्ही अडकलेले आहात तोपर्यंत तुम्हाला आनंदही कळणार नाही. नाही का रोड बाबा? हा, गरमी होऊन राहिले, काय करायला पाहिजे आनंदासाठी? मग ठाकरे मावशी, ठाकरे काकू सांगा, बोला बरं, काय करायला पाहिजे नेमकं? बोलावं लागेल ना आपल्याला. झोपल्या की काय तुम्ही इकडे? जागी आहात ना? सांगायचं तात्पर्य एवढंच की फॅन दाबावं लागेल किंवा फॅनची बटन दाबावी लागेल आणि दाबल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळेल त्याला साधनजन्य आनंद म्हणूया. हा, महाराज तसे बोलले तरी शान वाटते पण कानाला आवाज ऐकू येत नाही. त्यासाठी मग काय आवश्यकता आहे? माईक आवश्यकता आहे, साऊंडची आवश्यकता आहे. पण साऊंड विरहित आहे, आपल्याला श्रवण भक्ती करता येते ना. जेव्हा कुलपती, ते कुलपती आहेत, व्यासजी महाराज कुलपती आहे, यांना स्थान आहे. आणि विशेषतः 24 अवतारामध्ये व्यासजी महाराजांचा नंबर आहे. कुलपतीचे संस्कार आपल्यावर जडलेले आहेत आणि हे जडणं आणि अनुभवणं यामध्ये फरक आहे. मी ते जडणं म्हणत नाही, शब्दाकडे लक्ष ठेवा. एकूण एक शब्द मी मोठ्या मार्मिकतेनं म्हणतोय. अर्थाचा बेनर्थ होणार नाही, वाक्याचा योग्य उपयोग होईल असं मी भाव इथे अर्पण करतोय. आज आपण काय केलं? पंढरीनाथाचं दर्शन केलं. घेतलं की नाही? कोणी कोणी घेतलं हात वर करा. एकदा तुमच्या नावाची टाळी होऊ द्या जोरदार. काय मिळालं तुम्हाला दर्शन करून? व्यासजी महाराज याच्या दर्शनाचे स्वरूप सांगतात या श्लोकामध्ये. मी 3 अंकाने या श्लोकाचा अर्थ पाहून राहिलो. काय? सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय. वारंवार नमस्कार करतात कुणाला? जो श्रीकृष्ण आहे. कोण आहे श्रीकृष्ण? कथा कोणाची ऐकून राहिलो? कृष्णाची. कशी कथा आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का ही कथा कशी आहे? मोठ्या रसमाहितीने कितीकही वेळा आपण ऐकली तर आपल्याकडनं आपली तृप्ती होणार नाही अशी ती कथा आहे. कथा कृष्ण जी की है